अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर संतप्त जमावानं तुफान दगडफेक केल्याची घटना घडली आहे। पोलीस ठाण्याची तोडफोड यामध्ये करण्यात आली आहे। पोलिसांच्या वाहनांवर सुद्धा दगडफेक झाली आहे, दुचाकी सुद्धा फोडल्या। दगडफेक करणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठीमार केला आणि या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नरकांड्या फोडल्या। दगडफेकीत 17 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून। छगन, काय नेमकं घडलं होतं ज्याच्यामुळे इतकी दगडफेक करण्यात आली आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे का? गाझियाबादच्या एका धर्मगुरूंनी एका विशिष्ट समुदायाविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि ते वादग्रस्त वक्तव्याची तक्रार जी आहे ते अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत काही लोकांनी द्यायला या ठिकाणी आलेले होते। मात्र दुपारच्या वेळी एक तक्रार त्याच पद्धतीची आली असल्यामुळे एकच तक्रार वारंवार होत असल्याचं पोलिसांकडून जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळी संतप्त जमावाकडून नागपुरी गेट पोलीस स्टेशनवरती या दगडफेक करण्यात आलेली होती, गोटमार झालेली होती आणि या गोटमारीमध्ये जर बघितलं तर जवळपास आतापर्यंत 21च्या वर पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। असंख्य गाड्या देखील या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधारांच्या नळकांड्या देखील सोडाव्या लागल्यात। ही संपूर्ण परिस्थिती सध्या जर बघितलं तर नियंत्रणात आलेली आहे। आपण या ठिकाणची मी काही दृश्य तुम्हाला दाखवतोय की नागपुरी गेट पोलीस स्टेशन बाहेरील परिसरांमध्ये SRPFचे पथक जे आहेत ते तैनात आहेत, पोलीस कर्मचारी जे आहेत ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत। संपूर्ण परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणण्यात आलेली आहे आणि ज्या आरोपींकडून दगडफेक पोलीस स्टेशनवरती करण्यात आलेली होती जवळपास 26 आरोपींची नावं जी आहेत ती पोलिसांना मिळालेली आहेत। जवळपास 1100 ते 1200 लोकांचा जो जमाव होता ज्यांनी दगडफेक केली अशा आरोपींचा शोध सध्या पोलीस घेताना आपल्याला रिद्धी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जी छगन, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।